everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आजपासून नवीन रूटीन स्टार्ट झाला आहे. फुल डे बिझी असणार आहे आणि त्याच्यामुळे लंचला मी घरी नसणार आहे. सो पूर्ण दिवस बाहेरच असणार, क्लिनिक, हॉस्पिटल, क्लिनिक. सो बिझी डे राहणार आहे आणि येस नॉर्मल रूटीन स्टार्ट झाला आहे. नायसा गेली आहे स्कूलमध्ये, रचना किचनमध्ये आहे, आई आराम करत आहे. सो येस दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रचनाची धावपळ, आजपासून परत टिफिन चालू. सो माझा टिफिन रेडी झाला आहे. येस, रेडी टू गो. काळजी घे. येस, भेटू डायरेक्ट रात्री. येस, सावकाशचा डब्बा घे, विसरू नको. सो आज थोडीफार साफसफाई झाली आहे घरातली, म्हणून सकाळपासून काही करता येत नाही. तरी सकाळी मी लवकर उठली, मला वाटलं खूप काही गोष्टी व्यवस्थित वाइंड अप करता येतील. 6ला उठली, फटाफट सगळं जेवण बनवलं. 7:30 वाजता माझं जेवण सगळं रेडी होतं. नायसाचं टिफिन झालं, सनीचं टिफिन झालं. स्वतः सनीचा टायमिंग चेंज झाला आहे, जसं की तो म्हटला. तर थोडीशी धावपळ असणार आहे. तो आता डिनरला, लंचला वगैरे दुपारच्या टायमात नाही येणार, पण संध्याकाळी तो लवकर फ्री होईल असं त्याचं काय थोडंफार टायमिंग झालेलं आहे. सो टिफिन आता सुरू झालं आहे, म्हणजे आता डेली टिफिन असणार आहे. येस. सो त्याच्यानंतर सनी गेला आणि मग मी माझं थोडंसं वॉर्डरोब जो आहे तो क्लीन करत होती. खूप काही गोष्टी काढल्या, खूपच पसारा झालेला त्यात, अजूनही आहे. कंटाळा आला त्यानंतर मला. मग मी आईकडे गेली. जे रिटर्न गिफ्ट्स आहेत, नायसाच्या बड्डेचे जे रिटर्न गिफ्ट्स आहेत ते मी ऑर्डर केलेले आणि कस्टमाइज करून घेतलेले आहे. जेवढी मुलं येणार आहेत तेवढ्या मुलांच्या नावाचे कस्टमाइज गिफ्ट्स केलेले आहेत. ते गिफ्ट काय आहे ते तुम्ही आता इथे बाजूला बघू शकतायत. इट्स लाईक अ बुकलेट, ज्यात आतमध्ये एक छोटंसं बुक असणार आहे, कलर्स असणार आहेत. ट्रॅव्हलिंगच्या वेळेस बेस्ट आहे. मुलांना जर तुम्हाला बिझी ठेवायचं आहे तर ट्रस्ट मी, हे बेस्ट ऑप्शन आहे. मी आधीसुद्धा हे खूप ब्लॉग्समध्ये बोलले. मी फक्त ट्राय करत असते की नायसाचा जो स्क्रीन टाईम आहे, नायसाला मोबाईलची तर सवय नाहीच आहे, बट TV चे थोडंफार आहे घरी. बट जेव्हा ट्रॅव्हल आम्ही करतो तेव्हा नायसाचा एक प्रश्न नेहमी असतो की आई मी आता काय करू, आई मी आता काय करू, आई मी आता काय करू, असं खूप मुलांचा प्रश्न असतो. आणि अशा टायमाला खूप पॅरेंट्स असं करतात की मोबाईल हातात देतात आणि त्यांना शांत बसायला सांगतात, कारण मुलांची ती चिडचिड चालू असते. आणि मग एका पॉईंटनंतर पॅरेंट्ससुद्धा फ्रस्ट्रेट होतात आणि मग त्यांना असं वाटतं की आपल्याला ती शांतता मिळायला पाहिजे, म्हणून आपण आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देऊया. आणि मग मुलं मोबाईलमध्ये एवढी बिझी होऊन जातात ना, पॅरेंट्सला सुद्धा कधी ते समजून येत नाही की मुलांना आता मोबाईलची सवय झालेली आहे. आणि आता मुलं एवढी स्मार्ट झाली आहेत ना की मोबाईल त्यांना खूप क्विकली समजून जातं. कधी कोणती गोष्ट बघत असतील आपल्याला कळूनसुद्धा येत नाही. इवन नायसा जेव्हा TV बघताय, मेक शुअर की मी सतत रूममध्ये जाऊ आणि बघू की ती काय बघते, कारण तिला आता इवन रिमोट ऑपरेट करता येत आहे. मोबाईलचं तिला अजून काही माहीत नाही आहे. आता हळूहळू स्लोली समजायला लागलं की यूट्यूब वगैरे पण मोबाईलवर लागतं. पण मी तिला तेच म्हणते की आपल्याला त्याची सवय लावायचीच नाही आहे. जेव्हा पुढे जाऊन ते लागेल तेव्हा ठीक आहे, तेव्हा बघू. पण इट्स बीन नाव 6 years अँड मी खूप प्राऊडली त्या गोष्टीला बोलू शकते की आम्ही तिला त्या गोष्टीपासून लांब ठेवलेलं आहे. आता जेव्हा एकत्र येतात हे सगळे मुलं वगैरे, तेव्हा बाकीचे मुलं मोबाईल बघतात, तेव्हा तिला पण ते एक अर्ज होतं की आपण पण बघायला पाहिजे. सो त्या टायमाला ती असते, तिथे बघते. मग नंतर जेव्हा माझं लक्ष जातं तेव्हा ती बंद करते. पण म्हणजे असं नाही आहे की ती सतत मोबाईल हातात घेतला आहे. ती कधी म्हणजे अजून आत्ताही ती आमच्याकडे जेव्हा पण मोबाईल मागते तर ती फक्त ते पेंट करायला मागते, कारण नोट्स आपलं असतं, त्या नोट्समध्ये ती पेंट करते. काही तर टूल्स मला पण नाही माहिती आहे जेवढे तिला त्या नोट्समधले टूल्स माहिती आहेत. मग त्यात ती डिजिटल ग्रीटिंग कार्ड्स बनवते, मग त्यात ती बिझी होऊन जाते. बट असा एक तेच मोबाईलपासून लांब ठेवायचं असेल तर मग आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहे जे तुम्ही आता बाजूला बघतायत हे बेस्ट आहे. किड्सला तुम्ही ट्रॅव्हलिंगच्या वेळेस किंवा कधी आपण हॉटेलमध्ये गेलो किंवा कुठे आपण दुसरीकडे गेलो तर त्या मुलांना आपण कसं त्यात बिझी ठेवू शकतो. सो दिस इज अ बेस्ट थिंग. आणि नायसा लव्स पेंटिंग, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तुमच्या बाळाला जे आवडतं ना त्यानुसार तुम्ही ते डिसाईड करा की तुम्ही तुमच्या बाळाला कशात बिझी ठेवू शकता. नायसाला पेंटिंगची खूप आवड आहे. नायसा सतत काही ना काहीतरी ड्रॉ करत असते.
मे बी मला असं वाटतं लहानपणापासून तिला त्याची आम्ही सवय लावली आहे, म्हणून ती त्यात जास्त बिझी राहायला तिला आवडतं. आणि माझा तोच प्रयत्न असतो की तिला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मी ते बिझी करू. त्याप्रमाणे तिचं ना, आता मी हे खूपदा बोललेली आहे, तिचं खूप इमॅजिनेशन ना खूप वेगळं आहे व्हॅन इट कम्स टू ड्रॉइंग. मला असं कधी कधी वाटतं मी तिच्या वयात जेव्हा होती तेव्हा मला हे समजायचं पण नाही. मी कधी एवढं विचारसुद्धा नसेल केलं जेवढं ती विचार करते आणि एवढं छान करण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणून मग मी विचार केला की मुलांना आपण असं गोष्ट देऊया जे त्यांना युजफुल असेल, आणि कसं मुलांचं त्याच्यावरती नाव आलं तर त्यांना अजूनच एक वेगळा आनंद होऊन जाईल. सो हे जे गिफ्ट आहे हे मी कलिकारी कडनं घेतलेलं आहे. नायसाकडचे खूप सारे प्रोडक्ट्स तुम्ही पाहिले असतील, कलिकारीचे आहेत, खूप छान क्वालिटीचे आहेत, फिनिशिंग अप्रतिम आहे आणि मुलांना एन्ग्रोस्ड करणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. ट्रॅव्हलिंगच्या वेळेस बाकीच्या गोष्टी काही ठेवायच्या असतील त्याच्यासाठी सुद्धा अमेझिंग प्रोडक्ट आहेत हे. तिच्याकडे खूप वेगवेगळे प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत, तुम्ही नक्कीच जाऊन चेक करू शकता. इंस्टाग्राम पेज मी दिलेला आहे खाली, तुम्ही नक्की त्यांना जाऊन कॉन्टॅक्ट करा. तो नायसाचं जे बर्थडे आहे त्याचं आम्ही थीम ठेवलं आहे. जसं मी म्हणते नायसा लव्स टू ड्रॉ. नायसा आणि मला ना काहीतरी असं वेगळं करायचं होतं बर्थडे, की आता कसं झालं आहे नायसाचं फ्रेंड्स वाढलेले आहेत. नायसा पण ह्या मागच्या इयरमध्ये खूप साऱ्या जागेवर बर्थडे सेलिब्रेट करायला गेली, म्हणजे तिच्या फ्रेंड्सचा. म्हणून मग आता तिचं असं आहे की आई मी त्यांच्याकडे गेली मग आपण पण त्यांना बोलवायला पाहिजे. म्हणजे ऑफकोर्स त्यांना बोलवणारच होती. तो ते आहेत, प्लस माझे जे स्कूल फ्रेंड्स आहेत त्यांची मुलं, सो ते सुद्धा नायसाचे फ्रेंड्स आहेत. सो त्यांना मी बोलवलं आहे. सो मग असं झालं, हे तुम्ही आधीच्या ब्लॉग्समध्ये पण पाहिलं असेल, आम्ही बोललो की घर एवढं मावणार नाही, कारण कसं आहे माझे पण फ्रेंड्स आहेत ना ते, आणि नायसाचे पण फ्रेंड्स आहेत, म्हणून मी माझ्या फ्रेंड्सला बोलवणार त्यांच्या मुलांबरोबर. सो असं झालं की घरात आपण एवढं नाही ठेवू शकत, म्हणून मग आम्ही खाली हॉल जो आहे तो बुक केला आणि मग खाली हॉलमध्ये आम्ही ते करणार आहोत. सो ह्या बर्थडे पार्टीला नायसाचे फ्रेंड्सच असणार आहेत आणि आमची जी फॅमिली आहे, स्वीटीताईची फॅमिली, वहिनींची फॅमिली, फाल्गुनीची फॅमिली आणि माझे काही कझिन्स त्यांची मुलं, एवढंच आहेत. बाकी मी कोणालाच नाही बोलवलं आहे, कारण मुलंच एवढी होत आहेत, मुलांचे पॅरेंट्स एवढे होत आहेत. तेच मी म्हणते ना की मुलांचे जे पॅरेंट्स आहेत ते पण माझे फ्रेंड्स असल्यामुळे त्यांना पण मी बोलवलं आहे. सो खूप असे लोक असल्यामुळे मग आम्ही ते खालचं बुक केलं आणि मग माझ्या डोक्यात आलं की चला एवढी मुलं आहेत देन लेट्स प्लॅन समथिंग डिफरंट. मला कधीपासून हे करायचं होतं. ॲक्च्युली आम्ही हे नायसाच्या 10th बर्थडेला वगैरे करणार होतो, पण मी बोलले यार उद्याचं कोणी बघितले. आमचं नेहमी तेच होतं की आपण नायसाचा 10th बर्थडे जोरात करूया. म्हणून तुम्ही पाहिलं असेल मागच्या वर्षीचा 5th बर्थडे पण आम्ही घरातल्या केला तो. त्याचं पण एक रिझन होतं, कारण 4th बर्थडेला नायसाने खूप किऑस केलेला. म्हणून माझं असं झालेलं की नायसाला अजून थोडं समजायला पाहिजे. हा पूर्ण वर्ष नायसाने दुसऱ्यांचे बर्थडेज बघितले, तिला कळलं की आपण कसं वागायला पाहिजे, कसे तिचे फ्रेंड्स वागतात, हे सगळं तिला जेव्हा कळलं तेव्हा मी आणि सरांनी डिसाईड केलं की चला करूया आपण 6th बर्थडे. 10th बर्थडे कधी होईल आपल्याला माहीत नाही, त्या टायमाचं सिच्युएशन काय असेल आपल्याला माहीत नाही. यावर्षी ठरलंय तर करून टाकूया. म्हणून नायसाचा जो थीम आहे तो नायसालाच विचार करून मी ठेवला की पेंट पार्टी. आपण पेंट पार्टी करूया. तर या पेंट पार्टीमध्ये काय असणार आहे ते नक्कीच तुम्हाला तिच्या बड्डे ब्लॉगमध्ये समजणार आहे. बट त्याची तयारी माझी चालू झाली आहे. खूप काही गोष्टी मी ऑलरेडी प्लॅन केलेल्या आहेत. पेंट पार्टीसाठी काय असणार आहे, कोणा थ्रू गेली, कोण असणार आहे, ते सगळं काही मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये नक्कीच सांगेल. पण बाकीचे जे प्रिपरेशन्स आहेत, युजली कसं असतं आपण जेव्हा आपण बड्डेजला जातो, मी पाहिलं आहे की एक अँकर असतो आणि मग नंतर ते गेम्स सांगतात. खूपदा असं होतं, तुम्ही पण नोटीस केलं असेल, 90% गेम्स, 95% गेम्स हे पॅरेंट्स बरोबर असतात. ज्याचा बर्थडे आहे ना तो मुलगा आणि त्याचे फ्रेंड्स बिचारे बाजूला राहतात, त्यांना तिथे काहीही करायला नसतं, म्हणजे पॅरेंट्सच मजा करत असतात. मला कधी कधी असं वाटतं अरे ज्याचा बर्थडे त्याला आपण
जास्त इम्पॉर्टन्स देतच नाही होत किंवा त्यांच्या फ्रेंड्सला पण इम्पॉर्टन्स देत नाही. कारण आमच्या घरात तुम्ही वातावरण पाहिलं असेल, आमच्या घरात प्रत्येकाला तो गेम खेळायचा असतो, मग लहान असो किंवा मोठा असो. मग आम्ही प्रत्येकाबरोबर गेम खेळतो. आम्ही कधीच असं हे नाही करत की अरे मोठ्यांचा आहे की मुलांचा आहे, असं नाही. म्हणून आमच्या घरात सगळ्यांना अशी सवयच झाली आहे की नाही रे, मुलांचे पण गेम्स असतात. म्हणून मग आम्ही असं प्लॅन केलं की आपण ह्यावेळेस नो अँकर, आम्हीच अँकर. ज्याच्या हातात माईक असेल तो अँकर, तो तिथे जाऊन अनाऊन्स करेल. सो गेम्स वगैरे प्लॅन केलेले आहेत, त्याची मला अजून तयारी करायची आहे. मला ॲक्च्युली ना टाईम मॅनेज होत नाही आहे. नाहीतर मी सनीला तेच म्हटली, बेबी शॉवर माझं जे बेबी शॉवर होतं त्याचे सगळे प्रॉप्स, त्याचे सगळे गेम्स मी स्वतः बनवलेले तेव्हा. कारण माझ्याकडे टाईम होता. माझ्याकडे तेव्हा हे असं सगळं नव्हतं का, म्हणजे एडिटिंग वगैरे हे सगळं नव्हतं. सो माझ्याकडे प्लेंटी ऑफ टाईम होता तेव्हा, म्हणून तेव्हा सगळं जमलं. पण आता मी किती दिवसांपासून माझ्या डोक्यात फक्त चालू आहे की अरे हे करायचं, पण मला टाईमच मिळत नाही आहे. आता पण सकाळपासून मी बिझी आहे. आता मी बसलेली विचार केला की चला आता थोडंसं माझं जेवढं वॉर्डरोब बाकी आहे तेवढं क्लीन करू. तेवढ्यात मला ब्रँडकडनं मेसेज आलं, मग ते एडिटिंग, मग ते सगळं काही मी त्याच्या पाठीमागे लागली. असं होतं ते. म्हणजे काय करायला गेली की ते 1-2 शूट्स बाकी आहेत. आय डोंट नो कसं होणार आहे. प्लॅन केलेले आहेत मी गेम्स. ते गेम मला त्या गेमसाठी ज्या गोष्टी पाहिजे, जे प्रॉप्स पाहिजे ते प्रॉप्स मी स्वतः बनवणार आहे. सो आम्ही कोणत्या इव्हेंटला वगैरे नाही दिले, डेकोर वगैरे करायला दिले, बट ते जे गेम्स, तेच मी म्हटले की ते परत त्यांना अँकर बोलवणार, तो अँकर तेच गेम्स खेळणार. आय डोंट वॉन्ट दॅट. मला ते गेम्स नको आहेत. आय जस्ट होप की हे सगळं व्यवस्थित एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. हे सगळे काही अपडेट्स आहेत नायसाच्या बड्डेचे. परत एकदा सांगेल, आय नो ब्लॉग्स लेट येत आहेत. नायसाचा बड्डे 20 नोव्हेंबरला आहे. आज आहे 18 नोव्हेंबर. आय डोंट नो हा व्लॉग कधी येतो आहे, कारण खूप व्लॉग्स माझे पेंडिंग आहेत. त्याचं पण एक रिझन मी सांगितलेलं की जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत, आता ऑफकोर्स आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत, तर त्या ट्रॅव्हलच्या वेळेस ना मला थोडंसं रेस्ट हवं आहे. आय डोंट वॉन्ट टू लाईक वेकअप अर्ली आणि मग परत ते एडिटिंग वगैरे. तर जसं की सनीच्या बड्डेच्या वेळेस आय वॉज व्हेरी रिलॅक्स, कारण मी ऑलरेडी सगळं काही स्केड्यूल वगैरे करून गेलेली घरूनच, एडिटिंग, अपलोडिंग सगळं. सो त्या टायमाला मला तो स्ट्रेसच नव्हता की अरे व्हिडिओ एडिट करायचा आहे किंवा हे. स्ट्रेसपेक्षा ना ती झोप पूर्ण नाही होत. आणि काम ते काम आहे माझं. असं असतं की नाही, तो काम मला कम्प्लीट करायचंच आहे. ऑफकोर्स खूप लोक मला म्हणतात की यू कॅन स्किप अ डे, यू कॅन टेक रेस्ट. पण ते आता कसं झालंय, जसे लोक नॉर्मली ऑफिसला जातात आणि कामं करतात ना, तसं माझं झालंय की माझ्या ते डोक्यात फिक्स झालंय की अरे आज मला व्लॉग टाकायचा आहे, आज मला हे करायचंय ते करायचं. ते फिक्स झालंय आता माझ्या ह्याच्यात. सो त्याला आपण नाही चेंज करू शकत. जेव्हा कधी होईल तेव्हा होईल. ह्या कारणामुळेच एक कन्सिस्टंट व्लॉगर म्हणून ओळख आम्हाला मिळालेली आहे आणि त्याचा नक्कीच आनंद आहे. एनिवेज, आता मी खूप बोलली आहे मला असं वाटतंय मागासपासनं, बट तेच सांगायचं होतं की एक्सायटेड आहोत. तो चला मग पुढे काय काय होईल ते तुम्हाला समजेलच. संध्याकाळी माझा असा प्लॅन आहे की थोडंसं प्रिपरेशन्स करू, जे कारण उद्याचा एकच दिवस. सो बॅक टू होम. वाजलेत 10:30. रचनाची गडबड किचनमध्ये, एडिटिंग करत होती त्याच्या आधी. गडबड म्हणजे सगळ्या गेमची वगैरे तयारी करायची होती, पण टाइमच नाही. शूट नाही, एडिटिंग, जेवण नाही, सचिन मस्ती. आई तू माझ्याबरोबर खेळतच नाही. आई तू माझ्याबरोबर खेळत. जास्त एक्साइटेड आता बर्थडे येते. सगळी रिटर्न गिफ्ट उघडण्याच्या ह्याच्यात. मग तू माझ्या ह्या फ्रेंडला घेतलंस का, तू माझ्या ह्या फ्रेंडला घेतलंस का. 2-3 लोकांची नावं घेतली, मग तिसरीचं मी नाव घेतलं. अय्या, तुला हिचं नाव आठवतं? नाही, मरियम मी क्लासमध्ये नाहीये ना, दुसऱ्या क्लासमध्ये गेलीये ना. तर ती एवढी एक्साइटेड झाली ना. तर तिला असं झालंय, आले आज आई, 1 day to go, माझं बर्थडे. नाहीसा, कोणाचा बर्थडे कधी आहे? मला वाटतं काय गिफ्ट द्यायला आले ते काय. कधी आहे बर्थडे?
आणि शाण्यासारखी वागणार ना, गुड गर्ल सारखं वागायचं बर्थडे, एकदम तरच good girl तुला सारखं. मिळणार तुझं ते तुला सगळे भेटायला येणार आहे, तुला विश करायला येणार आहे. हो मी तुला डायरेक्ट उड्या नाही मारायच्या गिफ्ट साठी. मी बोललो तिला की गुड गर्ल नाहीतर बर्थडे कॅन्सल, कळलं का? बर्थडे कॅन्सल नाही तर सगळ्यांना घरी जायला सांगेल. मला ना ही संचिता फोन करते, बोलते मी तिला बोलली ना आज इन्व्हाइट करण्यासाठी फोन केलेला. काय कपडे घालायचे? पांढरे कपडे घालून येऊ का मी? मी का ते पेंट पार्टी म्हटलेस ना तू. मी तिला बोलले अगं तू नॉर्मल कपडे घालून ये. मग मुलांचे कपडे म्हणजे अगं त्यांना पण नॉर्मल म्हणजे आपण बर्थडे पार्टीला कसे कपडे. तिला वाटतं पेंट म्हणजे काय एकमेकांना पेंट करणार. उन्नती तर मग ते होळी मिळी खेळणारेस का तू? सिद्धेशचा मला मेसेज आला म्हणजे झालं तुझा घर अख्खा पेंट. मी क्लब हाऊसला आहे. तो बोलतो मग क्लब हाऊस अख्खा पेंट आम्ही करू. मी मग पुढच्या वर्षी तुलाच कॉन्ट्रॅक्ट देणार आहे. म्हणजे काय झालंय माहितीये का, खूप लोक असे उत्सुक आहेत त्यांना एक्झॅक्टली पेंट पार्टी म्हणजे एक्झॅक्टली काय होणार आहे. आणि मला असं वाटतं आपल्या इथे दिस विल बी द फर्स्ट. असं कोणी युजली नाही करत ना आता हे, म्हणजे रादर दॅन प्लेइंग एकदम. आणि माझं थॉट प्रोसेस हेच होतं की आपल्या मुलीला काय आवडतं, आपली मुलीला तेच जास्त आवडतं. शी लव्स डुईंग दॅट. म्हणून मग ते सगळ्या मुलांना रेझल्ट ते आवडतं असं. पण तुम्ही पण एक्सायटेड असाल, सो वेट अँड वॉच. मी मगाचपासून सगळे कार्डबोर्ड वगैरे घेऊन बसले की हे करायचं. मग मध्येच आठवतं की अरे हे एडिटिंग बाकी, अरे मग हे एडिटिंग बाकी, मग हे एडिटिंग, असं करून ते कार्डबोर्ड बिचारे. एवढं तू करू नको, काहीतरी आपण सिंपल ठेवू. रचनाला सगळंच करायचं. लोक आता असं झालं सगळं नाही करायचं. पण माझं असं म्हणणं आहे की कोणी बोर नाही व्हायला पाहिजे आल्यावर. इव्हन दे शुड एन्जॉय. त्यांना असं गेल्या असं जाताना असं फील व्हायला पाहिजे की आम्ही फुल ऑन एन्जॉय केलं, आम्ही खूप हसलो, आम्ही खूप मस्ती केली असं. गॅस चालूच ना? हा गॅस बंद केलाय.